अरे पोरानो, आपल्या आईच्या कुठे दिसत नाही यात. अगं जिजे, ही सगळी एकसारखीच दिसतात की. अरे मग जरा पुढे जाऊन बघूया की आपण. जीजी अहो थोड्या वेळानं आज आपल्याला भेटलच की. जिजे, अगं का गडबड करतेस? थांब की जरा, दिसल की. कवा एकदा मायेनं त्या पोराच्या तोंडावर हात फिरवून कधी एकदा तिची दृष्ट काढणं असं झालंय बघ मला. जीजी हाव कळते मला, पण आजाला भेटायच्या अगोदर शहीद जवानांना मानवंदना द्यायचा कार्यक्रम आहे, तिथे जाऊया. होय, जाऊया चल. चल. जेडे, चल की ग, चल चल. हे असं खड्यासारखं बाजूला करून टाकलंय आम्हाला. का हो भैया, असं का म्हणताय? म्हणण्यासारखं काही शिल्लक राहिलंय का मामी आता? का काय झालं? काय झालं म्हणून काय विचारताय? हा, तुमच्या तुमच्या पोरीच्या जीवावर एवढा मोठा डाव खेळला, काय उपयोग झाला त्याचा? अहो पण आपल्याच मनासारखं झालंय की सगळं. काय मनासारखं झालंय? नाही सांगा ना मला, काय मनासारखं झालंय? शीतलनं ऐन कार्यक्रमात दंगा केला. पण सुपारी तर फुटली की आता. सुपारी फुटली म्हणजे लग्न झालं असं होत नाही ना. पण लगीन होणार हे तर फिक्स होते की. 2-2.5 महिने झाले त्या गोष्टीला. आला का होकार? अहो येईल की मग, जरा धीर धरा. काय धरा? धीर तर तुम्हीच धरा. आता काय होकार बिकार येत नाही. का? नाना येऊन लग्नाला नकार देऊन गेले. काय? पोरगी लग्नाला तयार नाही म्हटली. माफ करा म्हटले आम्हाला. आता काय करायचं? पोरीच्या इच्छे पैत आजच्या संग लग्न करायचं डोक्यात म्हाताऱ्याच्या. मामी लहान होतो बरं का, शाळेत असल्यापासून खरं प्रेम करतोय तिच्यावर. तिला मिळवण्यासाठी आजपर्यंत काय काय नाही केलं, पण एवढं सगळं करून काय फळ मिळालं त्याचं आम्हाला? मामी, आमच्या जर का मनासारखं होणार नसेल तर कुणाच्याच मनासारखं होणार नाही. कुणाच्याच होणार नाही मामी, लक्षात ठेवा. तुम्ही असं बोलताय जणू काय आमच्यामुळेच तुमचं लगीन मोडलंय. अहो कसला बी फायदा न बघता तुमच्यासाठी आम्ही एवढं केलं आणि तुम्ही आमच्यावरच खार खा. अहो एवढं उन्हातानाचं तुमच्यासाठी फिरले, त्याचं काहीच नाही रे. काय उपयोग झाला त्याचा? हा, काय उपयोग झाला? नुसतं बोलून दाखवण्यापुरताच उपयोग झालाय त्याचा. बोलून दाखवण्यापुरतं म्हणजे बोलून दाखवायचं म्हणून केलं का आम्ही? अहो भैया. मामी, तुम्हाला प्रसंगाचं गांभीर्य लक्षात येणं झाले. आमचं ज्या पोरीवर प्रेम आहे तिचं तुमच्या लाडक्या भाच्यावर प्रेम आहे, आणि तिचा बाप त्या दोघांचं लग्न लावून द्यायला तयार झालाय. तिचा बाप मस्त तयार असेल, पण मी तयार असायला पाहिजे ना. आणि तुम्हाला न सांगता त्या दोघांनी लग्न केलं आणि ती घरात आली तर? ती शितली ह्या घरात येऊ शकत नाही, कारण मी अजिंक्यनंच घरात घेणार नाही ना. त्याच्यामुळे शितलीचा प्रश्नच येत नाही. काय बी करून तिला तुमच्याकडेच परत यावं लागल. आणि काय बी झालं तरी तुमच्या मनासारखी परिस्थिती निर्माण करेल ही पुष्पा भोईटे, फेडरेशन अध्यक्ष. मामी, आमच्या जर मनासारखं नाही झालं ना तर तो आजा तिकडे कसम घेतो ना, मग आम्ही बी कसम घेतो. शीतल जर आमची नाही झाली तर तिला सुखासुखी नाही जगू देणार मी. आम्हाला नकार द्यायची किंमत तिला मोजावीच लागल.
मराठा लाइट इन्फेंट्री के सभी शहीद जवानों को श्रद्धांजलि दी जाएगी। मैं सभी देवियों और सज्जनों से दरख्वास्त करूंगा कि शहीदों के सम्मान में खड़े हो जाएं। कसम लेने के बाद भारत माता के रक्षण के लिए सीमा पर जाने वाले इन नौजवानों को अपने अपने यूनिट में भेजा जाएगा। बेस्ट सिपाही अजिंक्य शिंदे यूनिट 11, जो आक्रामक अकरा के नाम से जाना जाता है, इस यूनिट की ओर से अपना कर्तव्य निभाएंगे। अब अपनी संतान देश को समर्पित करने वाले बेस्ट सिपाहियों के माता पिताओं को गौरव पदक से सम्मानित किया जाएगा। धन्य है ऐसे माता पिता जिन्होंने अपनी संतान को भारत माता की रक्षा के लिए सुपुर्द किया। आज गर्व से वे अपने बेटे के साथ इस सम्मान का स्वीकार कर रहे हैं। आज कसम लेकर भारतीय सेना में दाखिल हुए सभी सिपाहियों के माता पिताओं को कोटि कोटि प्रणाम।
काय मामी तांदूळ निवडताय ना? फेडरेशनची कामं करते दिसतंय ना? कशाला आलास ती बोल. मामी आजा तिकडे बेस्ट शिपाई ठरलाय. म्हणजे अहो ट्रेनिंग येणाऱ्या मधनं बेस्ट पोर निवडतात. त्यात आपला आजा बी आहे. मग त्यात काय एवढं कौतिक? अहो 400-500 फौजींमधनं बेस्ट होणं सोपं नसतंय. चला पटकन फोटो द्या आजाचा. कशाला फोटो पाहिजे? अहो बॅनर लावायचा आहे अजिंक्य आणि विक्रमचा. दोघं बी आज फौजी झालेत म्हणून. मामी तुम्हाला माहित नाही का उगाच आमच्याकडे माहिती काढून घेताय. मला माहिती नाही असं होईल वय. फेडरेशनची अध्यक्ष आहे ना मी. समजायची माहिती असते मला. मग तुम्ही का नाही गेला? मला फिरायला मिळतंय वय. मरणाची कामं असतात मला. मामी कामं तर रोजचीच असतात. अहो तिकडे बाकीचं एवढं कौतुक होणार आहे मला तुम्ही पाहिजे होता तिकडं. होय तिकडे पालकांचा बी सत्कार होतोया. तुमचा बी झाला असता. रावल्या सांगत होता तिथं जीजीचा मेडल देऊन गौरव केला. हे बघा पदक मिळावं म्हणून काय अजिंक्यना मोठं केलं नाही मी. बरं तेवढा फोटो द्या की. आता नेमकं फोटो नाही त्यांचा. हा एक बी नाही. नाही मामी बघा ना असेल एखादा. तर नाही म्हणलं तर मला माहिती का तुम्हाला माहिती? आमच्या घरात काय आहे काय नाही हे मलाच माहिती असणार ना. आणि असल्यावर मला काय होते द्यायला तर. आता त्या दोघांनी गावाचं नाव एवढं मोठं केलंय म्हटल्यानंतर त्यांचा बॅनर नकोय लावायला. हा लावायला तर पाहिजेच की. पण आता फोटोच नाही त्यांचा तर काय करायचं? आता कुठे मिळवायचा फोटो? अख्ख्या गावाने एवढी तयारी केली आणि फोटो मिळणार. कसली तयारी? कुठे मामी तुम्ही हा? अख्ख्या गावात जत्रा भरणारी जत्रा. अख्खं गाव येणारे त्या दोघांच्या मिरवणुकीला. प्रत्येक दारात सडन रांगोळी होणारे. बायका दारात उभ्या राहणारे ओळायला त्यांना. सगळी कामाला बी लागल्यात. आज आणि गावात आलं रे आलं त्यांचं जंगी स्वागत होणारे. म्हणून म्हटलं फोटो भेटला असतं तर बरं झालं असतं. हाय का आता? नाही म्हणलं तर अजून काय काय तयारी चालली? त्यांची मिरवणूक काढायची सत्कार करायचा आहे. बातमीवाला टीव्ही वाला पण बोलवल्यात आम्ही. एवढी समजा तयारी झाली वय? होय हे सत्या अरे काय गप्पा मारत बसलाय? फोटो मिळालाय. अरे कुणाकडे मिळाला? अरे रावल्याकडून लेटेस्ट फोटो मागून घेतलाय. चला लवकर. आईला हे लक्षातच नाही आलं. चला गुरुजी. चला चला. आज अजिंक्य गावात येणार आहे. समत गाव त्यांच्या स्वागताच्या तयारीला लागले. अजिंक्य तुम्ही फक्त गावात याच. मग मी तुमचं कसं जंगी स्वागत करते ना ती बघाच. जीजी कसं वाटतंय? काय सांगू तुला पुरी. अगं आज माझ्यासाठी जगातला लय मोठा पुण्याचा दिवस असेल बघ. मला असं कधी वाटलं पण नव्हतं की एवढं मोठं भाग्य माझ्या नशिबात असेल. शीतल अगं माझ्या लेकीने कुठली एवढी पुण्य मिळवली असेल की तिच्या पोटी माझ्या आजाने जन्म घेतला. ती काय म्हणायची हे पोर मोठं होऊन असं काहीतरी करत की आपण कधी विचार बी केला नसत. खरंच आता पहिल्यांदा गेल्या हे पदक मी तिच्या फोटो समोर ठेवणार आहे. तिच्या आत्मेला लय शांती वाटेल बघ. आजा खरंच पांग फेडलंच पोरा. बाळा माझ्या डोळ्याचं पारणं फिटलं बघ. कशी हो रे तुझी उतराई. ते म्हणतात ना की एकच व्हा गुंडा त्याचा त्रिलोकी लागाव झेंडा. असं वाटलं आज मला. तू मामा मामी सगळ्यांनी घेतलेल्या कष्टाचं फळ आहे. तुमचा आशीर्वाद होत म्हणून तर इथपर्यंत येऊ शकलो. जीजी आता तर नुसती सुरुवात आहे. आता कुठं ट्रेनिंग पूर्ण झालंय. अजून पोस्टिंग व्हायचंय. व्हय. अजून लई अभिमान वाटेल असं काय काय करणार आहे आजा. करा खरंच करा लेकरांनो. तुम्ही सर्वांनी असं काम करा की तुमचा अभिमान देशाला वाटला पाहिजे. आणि हो आज तुम्ही सगळ्या फौजीने घेतलेली शपथ आपण सगळ्यांनी ध्यानात ठेवली पाहिजे. अरे तुझ्यासारख्या फौजीच्या भरोशावर तर आम्ही सामान्य माणसं सुखाने राहणार आहे.
माझं काय उरलं सुरलं जे आयुष्य असेल ते सगळं तुम्हाला लागू. आजा तुझा आणि इक्याचा लय अभिमान वाटतोय बघ. गावाचं नाव लय मोठं केलं तुम्ही दोघांनी. इक्या कुठं आहे? मामा आत्ताच त्याला भेटून आलो मी. त्याला त्याच्या युनिट मध्ये बोलवलंय ना. तो म्हणला सगळं आवरून मी गाडीत जवळ येतो. बर मामा मी बी आवरून येतो. यावरून कुठं निघालाय? थांब की मला जर फॅमिली फोटो घेऊन दे तुमचा. जास्त जवळ. आजा यायचं तू. हा अगं दिजे हस की जरा. हे जय दे तू पण हस की. ए थांब थांब थांब. शीतल ये की इकडे तू. असू दे, तुमचा फॅमिली फोटो होऊ दे. अगं तू काय फॅमिली पेक्षा वेगळी आहेस वे. ये की ये ये. हा जय दे जरा हस की. हा दिजे एक सेल्फी घेतो. हा फौजी काय अहो जावा लवकर आवरून या जावा. हा राहुल्या अरे थांब की तुला काय एवढी गडबड झाली? अहो मामा आपल्या 2 वाघांच्या स्वागताची तयारी गावात लय जोरात चालू आहे. डीजे लावल्यात. मी फोटो पाठवले तिथनं. होय मग लवकर गेलं पाहिजे बरं, बरं. आपल्याला. चला चला, मग आपण गाडीकडे जाऊ. तोपर्यंत आवरून येईल. मी येतो आवरून. हा शितले, माझ्या नामच्या अजिंक्यांच्या मध्ये येऊन तू लई मोठी चूक केलीस. पण आता एक गोष्ट कायम लक्षात ठेव, ही जयडी अजिंक्यांना कधीच तुझ्या जवळ येऊ देणार नाही.